रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी करून मला सूचना द्या. आलंय का कोणी लाईव्ह? हा. श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. संत शिरोमणी सावता महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. गुरुवर्य गोविंद बापू ताराताई महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त घटिका. तुम्हासारख्या श्रोते सज्जनांसाठी आजच्या प्रवचन रूपी सेवेसाठी अभंग पहिले म्हणून दाखवतो. त्यानंतर आपण सविस्तर विस्तार आपण या ठिकाणी परिहार असेल सगळ्या गोष्टींचा विचार आपण करणार आहोत. आजच्या प्रवचन रूपी किंवा कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. देवाची ये घरी देवे केली चोरी, देवाची ये घरी देवे केली चोरी, देवे देव नागवोनी केला भिकारी, धावोनिया धावा धावोनिया धावा धावोनिया धावा धावोनिया धावा, मागची नाही जावे कवनिया गावा, धावोनिया धावा धावोनिया धावा धावोनिया धावा धावोनिया धावा. सवेची होता चोर घराची ये घरी, सवेची होता चोर घराची घरी, अवघे केले वाटोळे पावली आवरी, अवघे केले वाटोळे पावली आवरी, धावोनिया धावा धावोनिया धावा
धावनिया धावा धावनिया धावा. तुका म्हणे येथे कोणीच नाही, तुका म्हणे येथे कोणीच नाही. नागवले गेले कोण कोणाचे काही, नागवले कोण गेले कोणाचे काही. धावनिया धावा धावनिया धावा, मागची नाही जावे कवनिया गावा. देवाची घरी देवे केली चोरी, देवे देव नागवोनी केला भिकारी. पांडुरंगा कृ प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. गयाच्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जळभास गेला. साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी श्री गुरु पादुकेला. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो. पवन झालो चराचरी, मस्तक हे पायावरी. या वार करी संतांच्या. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्यात्मरूपा. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, मने निवृत्तीदासु अवधारी जोजी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त घटिका. तुम्हासारख्या श्रोते सज्जनांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग, उपस्थित केलेला अभंग जगाचे जगद्गुरू वैकुंठवासी वैराग्याच्या मूर्तिमंत श्री संत पवित्र अशी इंद्रायणी नदी आणि त्या इंद्रायणीच्या काठी बसलेलं पवित्र छोटंसं सुंदर असं देहू गाव. आणि त्या देहू गावामध्ये जगाच्या कल्याणार्थ जन्माला आलेले महान साधू संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय. आणि तुकोबारायांच्या अभंगवाणीतून तुम्हासारख्या संत सज्जनांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग अद्वैत पर प्रकरणातील हा सुंदर असा चिंतनीय अभंग आहे. वेदांताची उत्तम प्रक्रिया या अभंगातून महाराज या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि जरा आपण याला कूट अभंग म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कोड्यात टाकणारा असा अभंग आहे. कारण पहिल्या चरणातच आपल्याला प्रश्न पडतो, देवाची घरी किंवा देवाची घरी देवे केली चोरी, देवे देव नागवणी केला भिकारी. अभंगाचे चिंतन मांडणारच आहोत. परिहार द्यायचा तो असा की आमचे परमस्नेही परममित्र योगेश महाराज सेजूड यांचं भाग्यवंत वारकरी हे फेसबुक पेज, आणि या पेजमध्ये या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक नामांकित कीर्तनकारांची प्रवचनकारांची कीर्तन प्रवचनं झाली. सुंदर असं भजनांचा कार्यक्रम झाला. आणि सध्या माऊली महावैष्णव ज्ञानोबराय जगद्गुरू तुकोबाराय यांचा पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं. आणि पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी निघालेला हा वारकरी समाज, भेटी लागी जीवा लागली सियास, भेटी लागी जीवा लागली सियास. पाहे रात्रंदिवस वाट तुझी, भेटी लागी जीवा लागली सियास. या पंक्तीच्या की या अभंगातील या चरणाच्या अनुषंगाने भेटी लागी जीवा लागली सियास या सिद्धांताखाली या ठिकाणी या भाग्यवंत वारकरी फेसबुक चॅनलवर या ठिकाणी युवा कीर्तनकारांचं सुंदर असं प्रवचनरूपी सेवा आयोजित केलेली आहे. आणि आमचे परममित्र योगेश महाराज सेजूड महाराजांनी संपर्क केला, कॉल केला आणि त्यांनी आग्रह केला, माऊली
या युवा कीर्तनकारांमध्ये आपलं प्रवचन, आपलं कीर्तन व्हावं, आपण एखाद्या अभंगावर सुंदर चिंतन आमच्या पेजवर मांडावं, सांगावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि या ठिकाणी सेवेचा योग घडून आला. या ठिकाणी या फेजला जोडलेले सर्व फॉलोअर्स असतील, सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. या ठिकाणी आजचा अभंग जो सेवेसाठी घेतलेला आहे, या अभंगातून अद्वैत सिद्धांत मांडत असताना सुंदर विचार मांडतात. या अभंगातून जगद्गुरू तुकोबाऱ्या म्हणतात, देवाच्या घरी चोरी झालेली. काय सांगतात? देवाच्या घरी चोरी झालेली आणि त्या देवाच्या घरी चोरी करणारा हा देवच आहे. आणि परिणाम असा घडला, त्या देवाने अशी काही चोरी केली की त्या देवाने त्या देवालाच भिकारी करून टाकले. मोठा प्रश्न निर्माण होतो ना. तर सुंदर चिंतन, सुंदर या अभंगाचं चिंतन जगद्गुरू तुकोबाऱ्यांनी मांडलेलं आहे. अभंगाचं चिंतन मांडत असताना प्रमुख 5 पायऱ्यातून अभंगाचं चिंतन मांडलं गेलं पाहिजे. त्याला अध्ययनशास्त्रामध्ये हरवडची पंचपदी म्हणतात. हरवडची पंचपदी म्हणजे हरवट नावाच्या लेखकाने सांगितलं की एखादा पाठ शिकवायचा असेल, एखादं चिंतन मांडायचं असेल तर 5 पायऱ्यातून मांडलं गेलं पाहिजे. पहिलं म्हणजे प्रस्तावना, म्हणजे प्रास्ताविक भाव. दुसरं म्हणजे विषय विवेचन, दुसरं उद्दिष्ट. तिसरं विषय विवेचन म्हणजे विषय प्रतिपादन. नंतर उपयोजन आणि मूल्यमापन. मूल्यमापन आणि उपयोजन ह्या 5 पायऱ्या सांगितल्या. या ठिकाणी या अभंगाचं चिंतन मांडत असताना सुद्धा या 5 पायऱ्याच्या माध्यमातून आपण विचार करूया. अभंगाचा पार्श्वभाव समजून घेऊया, पार्श्वभूमी समजून घेऊया. त्याच्यानंतर आपण अभंगामध्ये प्रवेश करूया. सेवेसाठी निवडलेला अभंग, या अभंगातून जगद्गुरू तुकोबाऱ्या म्हणतात, देवाचे घरी देवे केली चोरी. ऐका, भक्ती करत असताना वेदांत शास्त्र असं म्हणतं, परमार्थ करत असताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे अंतःकरणातली परमार्थाविषयीची साधकाच्या जीवनामध्ये निर्माण झालेली भक्तीतली अवस्था. प्रपंच संसारा म्हणजे ज्या पद्धतीने व्यवस्था महत्त्वाची, व्यवस्थेशिवाय प्रपंच संसार होऊ शकत नाही, त्याच पद्धतीने परमार्थ करत असताना सुद्धा परमार्थ हा अवस्थेशिवाय होऊ शकत नाही. बघा, जीवनामध्ये संसारामध्ये साधं मुलाचं किंवा आपल्या मुलीचं लग्न झालं तर मुलीच्या लग्नाच्या वेळीच तिचा संसार चांगला व्हावा म्हणून रुखवत रूपाने किंवा हुंड्याच्या रूपाने अगोदरच व्यवस्था तिची संसाराची करून देतो की नाही. म्हणजे व्यवस्था जर ठीकठाक असेल तर प्रपंच संसार उत्तम होतो. मग साध्या व्यवहारामध्ये, संसारामध्ये व्यवस्थेशिवाय संसार होऊ शकत नाही. तर मला सांगा, परमार्थ करत असताना परमार्थामध्ये देखील काहीतरी महत्त्वाची भूमिका असेल की नाही. तर परमार्थामध्ये सुद्धा अवस्था ही महत्त्वाची. अवस्था नसेल तर त्या परमार्थाला कुठंतरी कमतरता ठरते. मग भक्ती मार्गातली अवस्था म्हणजे काय? भक्ती मार्गातली अवस्था असवाईसा कोठे, महाराज सांगतात, असवाईसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा, देहीच विदेही भोगुदशा. त्या ठिकाणी देहाची आसक्ती नाहीशी होऊन मी एक परब्रह्म स्वरूप भगवत स्वरूप आहे याच्यावर आरूढ होणे आणि भगवत स्वरूपाचा ध्यास लागल्यानंतर जी अंतःकरणामध्ये स्थिती निर्माण होते, देहाचा परिपूर्ण देहभाव विसरतो आणि त्या भगवंताच्या चिंतनावर परिपूर्ण तो साधक आरूढ होतो. जगद्गुरू तुकोबाऱ्यांची अवस्था अशाच पद्धतीने महाराज. मग एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये अवस्थेच्या दिशेने साधक म्हणा, वारकरी म्हणा, भक्त म्हणा, हा दिशेने वळतो. पण त्याची जर संसारातली व्यवस्था थोडी जरी बिघडली तर तो अवस्था सोडून देतो बरं का. पंढरपूरला पायी जाण्याची अवस्था निर्माण झाली, मला पंढरपूरला पायी जायचंय, पंढरपूरला पायी जाण्याची अवस्था निर्माण झाली. हा पंढरपूरला पायी निघाल्यानंतर महिनाभर पायी चालला, 48 घंटे लाईनीत उभा राहिला, ऊन खाल्लं, पावसाळा खाल्ला, पुन्हा रिटर्न घरी आला. घरी आल्यानंतर आजारी पडल्यानंतर सलाईन लावली, महिनाभर कॉटवर पडून राहिला. काही वारकरी सज्जन लोक भेटण्यासाठी गेले, रामभाऊ राम, कशी काय म्हणती वारी, कशी झाली वारी. तो म्हणतो, काय सांगू रामभाऊ म्हणले, तुमची वारी सर्व सुख असतं म्हणले त्या वारीमध्ये पंढरपूरला.
काय म्हटलं, सर्व सुख तर मला काय मिळालंच नाही. रिटर्न घरी आलो, आजारी पडलो, महिनाभर सलाईन लावून कॉटवर पडू नये. मला इतका त्रास झाला म्हणले त्या दिंडीचा, त्या वारीचा, तर शपथ घेऊन सांगतो मध्ये इतका त्रास माझ्या आयुष्यात कधी झालेला नव्हता. मी शपथ घेऊन सांगतो मध्ये आता याच्या पुढे आयुष्यात कधी वारी करणार नाही. म्हणजे याला वारी करण्याची अवस्था निर्माण झाली का? पण शरीराची व्यवस्था बिघडली तर या पठ्ठ्याने अवस्था सोडून दिली. म्हणजे मला सांगा, खरोखर याची भगवंताविषयी अवस्था निर्माण झालेली होती का? भगवंताविषयी, त्याच्या भेटीविषयीची आस, श्रद्धा, भाव, निष्ठा निर्माण झाला होता का? तसंच महाराज जीवाचं. लोक परमार्थ करतात, पण परमार्थ किंवा माळ कशासाठी घालता माहिती आहे का? माझ्या जीवनामध्ये माझ्या घराचं चांगलं व्हावं, माझ्या दाराचं, संसाराचं चांगलं व्हावं. आणि ते जर चांगलं झालं नाही, दुःख निर्माण झालं, तर देवाला म्हणतो, देवा तुझ्या नावाच्या एवढ्या मोठ्या माळा घातल्या, खालवर पडत गंध लावला, आणि शेवटी तूनेच आम्हाला त्रास दिला. माळ काढतो, खुटीला टांगतो, आणि याचा कार्यक्रम दुसरा सुरू होतो. म्हणजे आपलं कसं आहे, शरीराची व्यवस्था बिघडली तर आपण परमार्थातली अवस्था सोडून देतो. पण संतांचं तसं नव्हतं. संत एक वेळेस महाराज त्या स्थितीत, विदेही स्थितीत, देहाचं परिपूर्ण तादात्म्य तुटल्यानंतर ज्यावेळेस भगवत स्वरूपावर नामचिंतनावर आरूढ होतात, त्यावेळेस या देहाची अवस्था काही झाली तर कुत्ता जाणे वर चमडा जाणे अशी त्यांची परिस्थिती. याला म्हणतात अवस्था, याला म्हणतात स्थिती. देहाचा परिपूर्ण त्याग, देह आसक्तीचा परिपूर्ण त्याग. आणि ही परमार्थातली परिपक्वता आहे बरं, ही परमार्थातली परिपक्वता आहे. हो, ज्या पद्धतीने शेंगमधला शेंगदाणा, शेंगाचं झाड उपटल्यानंतर ती शेंग परिपक्व झालेली नसते. तो आतला शेंगदाणा त्या टरफल्याला चिटकून असतो. तो इतका चिटकून असतो, इतका तादात्म्य त्याने धरलेलं असतं त्या टरफल्याला. आतून जर शेंग फाडली तर तो शेंगदाणा फाटल, पण तो शेंगदाणा त्या फोत्र्याला म्हणजे त्या टरफल्याला सोडत नाही. कारण का? त्याविषयी आसक्ती. कारण तो शेंगदाणा परिपक्व दशेला अजून गेलेला नाही. शेतकरी राजा त्या शेंगांना उन्हात वाळायला घालतो. ज्यावेळेस शेंगा परिपक्व दशेला जातात, गेल्यानंतर परिपक्व दशेला गेल्यानंतर आतला शेंगदाणा ज्यावेळेस परिपक्व होतो, त्यावेळेस तो परिपक्व झालेला शेंगदाणा आतून त्या टरफल्याला सोडून देतो. बघा, ती शेंग हलवा, आतमध्ये वाचतो शेंगदाणा. म्हणजे शेंगदाणा परिपक्व झाल्यानंतर आतून टरफल्याला सोडून देतो, हा शेंगदाण्याचा भाव आहे. म्हणजे परिपक्व दशेला गेल्यानंतर आतून टरफल्याला सोडायचं असतं, हे शेंगदाण्याला कळतं. कळतंय का? शेंगदाण्यानो, मी शेंगदाण्याची गोष्ट करतोय बरं का. परिपक्व दशेला गेल्यानंतर आतून टरफल्याला सोडायचं असतं, हे शेंगदाण्याला कळतं. पण अजून या शेंगदाण्याला कळना, देहरूपी शेंगदाण्याला कळना. कारण परमार्थातली हा जर देह तादात्म्य सोडत नसेल, देहाची आसक्ती त्याची सुटत नसेल, याचा अर्थ हा अजून परमार्थामध्ये परिपक्व दशेला गेलेला नाही. याला संसार सुटत नसेल, घरदार सुटत नसेल, याला भौतिक जगातल्या प्रपंचातली कुठलीच गोष्ट जर सुटत नसेल, तर याचा अर्थ असा होतो की अजून परमार्थातली परिपक्वता त्याची गेलेली नाही. मग संसार परमार्थातली परिपक्वता म्हणजे काय, तरी काय ते तरी सांगा महाराज. महाराज जगद्गुरु तुकोबारायांची पहा भूमिका. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये एवढ्या अवस्थेत रंगलेले होते, त्यांची बायको मेली, मुलं मेली, शिवाय दिवाळा निघालं, तरी सुद्धा तीड मात्र अवस्थेमध्ये बदल नाही. उलट म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पिडा गेली, बरे या दुष्काळी पिडा गेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, ही परमार्थातली परिपक्व दशा आहे. ही परमार्थातली खरी मुख्य अवस्था आहे. परिपूर्ण महाराज या भौतिक जगातल्या प्रत्येक गोष्टीची आसक्ती नाहीशी झालेली. मग जगद्गुरु तुकोबाराय अवस्थेमध्ये, या स्थितीमध्ये, असो ऐसा कोठे आठवची नाही देहीचं विदेही बोगू दशा, या देहाचा विसर पडलाय. गायनाची उडे आपल्या छंदे मनाची आनंदी आवडीने, कंठी प्रेम दाटे नैनी निर्लोटे, मग हृदयी प्रकटे रामरूप,
आनंद निर्भर डुल्लत असो. गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवात. या भगवंताच्या नामाचा छंद लागलाय. गातात काय, नाचतात काय, उड्या काय मारतात. त्यांना गावामध्ये लोक वेळा तुका म्हणायला लागले. तुकोबारायांना काही सज्जन लोक सांगायला लागली, तुकोबारा तुमचा असा कसा परमार्थ, तुम्हाला सगळे वेळा तुका म्हणतात. म्हणू द्या म्हणले. वेळा झालो वेडी यांच्या गावा गेलो. आम्हा पुसू नका काही आम्ही मानसात नाही. अरो या स्थितीला जगद्गुरु तुकोबाराय गेले आणि तुकोबारायांची ही भाषा आहे. मग ही स्थिती, ही अवस्था सद्गुरूच्या बोधानंतर ही स्थिती, ही अवस्था तुकोबारायांची झालेली आहे. मग तुकोबारायांना काही सज्जन लोक सांगायला आली, तुकोबाराया तुमची अवस्था नेमकी अशी झाली कस काय? या देहाचा परिपूर्ण विसर पडलाय. तुम्ही गातात काय, नाचतात काय, उड्या काय मारतात. या जग तुम्हाला नावं ठेवतंय तरी सुद्धा तुम्ही या स्थितीत, या अवस्थेत एकरूप झालेला आहात. नेमकं असं तुमच्या जीवनामध्ये घडलं तरी काय ते तरी आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला समजेल. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये ही अवस्था झाली ना, याला कारण की माझ्या घरामध्ये चोरी झाली. काय झाली? चोरी झाली. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवाची घरी देवे केली चोरी. देवाचे घरी देवे केली चोरी. देवे देव नागवुनी केला भिकारी. देवे देव नागवुनी केला भिकारी. धावोनिया धावा, धावोनिया धावा, धावोनिया धावा, धावोनिया धावा. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज वर्णन करतात, काय झालं? ही स्थिती अशी झाली. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीची विधी भोगू दशा. याला कारण की माझ्या घरात चोरी झाली. हो म्हणले. प्रश्न केला, तुमच्या घरात चोरी झाली? कुठल्या घरात चोरी झाली? म्हणले या देहरूपी घरात चोरी झाली. हो म्हणले, कोणाच्या घरात चोरी झाली? तुकोबाराय म्हणतात, देवाच्या घरी चोरी झाली. हो देवाच्या घरी चोरी झाली. आणि म्हणे कोणी चोरी केली? म्हणे देवे केली चोरी. अरे तुकोबारायांना प्रश्न केला सगळ्यांनी, ही स्थिती झाली का झाली? देवाच्या घरी चोरी झाली. देवाच्या घरी चोरी झाली म्हणून ही अवस्था झाली. मग चोरी कोणी केली? म्हणले देवाने चोरी केली. देवाने चोरी केली. महाराज इथं जरा प्रश्न पडायला लागले सगळ्यांना. तुम्हालाही प्रश्न पडत असेल, महाराज असं कसं होऊ शकतं बुवा? देवाच्या घरी चोरी झाली आणि त्याच्या घरी चोरी झाली तर, आणि देवाने चोरी केली, असं कसं होऊ शकतं? हे तर शक्य नाही. एकच माणूस ज्ञानेश्वर माळीच्याच घरी कशी चोरी करू शकतो? ज्याची तिजोरी आहे त्याच्या तिजोरी चोरी कशी करू शकतो? हे जर आम्हाला समजत नाही, पटवून सांगा. ऐका, याचा पूर्ण विश्लेषण आपण करूया. अभंगाच्या या ठिकाणी मुख्य मतितार्थ गाभ्यामध्ये आम्ही आता प्रवेश करतो. देवाच्या घरी चोरी झाली. आता देवाच्या घरी चोरी झाली म्हटल्यावर पहिले कोणत्या देवाच्या घरी चोरी झाली हा पहिले प्रश्न तयार करावा लागेल, आणि कोणत्या देवाने चोरी केली हा दुसरा प्रश्न आपल्याला निर्माण करावा लागेल. पण त्याआधी आपल्याला पहिले देव समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे ना? नेमकं कोणत्या देवाच्या घरी चोरी केली आहे की नाही? तुम्ही म्हणणार महाराज 33 कोटी देव आहेत, मग त्या 33 कोटी देवाच्या एखाद्या घरात एखाद्या देवाने एखाद्या देवाच्या घरी चोरी केली असेल. ऐका, तसं नाही. अभंग लिहिणारे कोण आहे? जगद्गुरु तुकोबाराय. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी देवाच्या बाबतीत ज्या संकल्पना आपल्या समोर ठेवलेल्या आहेत त्या म्हणजे काही सेंद्रियंद्री देवाच्या संदर्भाने संकल्पना ठेवल्या नाही. कारण जगद्गुरु तुकोबाराय आणि जर आपण असं म्हणायला गेलो ह्या देवाच्या घरी त्या देवाने चोरी केली म्हणजे 33 कोटी देवांचा विचार, कारण की हे सगळे देव जगद्गुरु तुकोबाराय खोडून काढतात. कारण जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मांडत असताना जगद्गुरु तुकोबारायांच्या बुद्धीमध्ये ठसलेला जो देव आहे त्या देवाचाच आपल्याला विचार करावा लागेल.
आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 33 कोटी देव सांगितले, पण हे सगळे देव कल्पनेतून निर्माण झालेले देव आहेत. काय म्हणतोय मी? गांभीर्यपूर्ण बोलतोय. कल्पनेतून निर्माण झालेले हे सगळे देव आहे. यासाठी तुम्हाला समर्थ रामदास स्वामींचा पुरावा या ठिकाणी ठेवतो. कल्पुनी निर्मिले मंत्र, देव ते कल्पना मात्र, धातू पाषाण मृत्तिका चित्रलेप काष्टादेक, तेथे देव कैसा मूर्खा भ्रांती पळली, हे आपुली कल्पना प्राप्त ऐसी कडे, परी त्या देवाची या खुणा वेगळ्याची असे. ऐका, चंचळ देव आणि निच्छळ देव अशा पद्धतीने समर्थ रामदास स्वामी सांगतात. चंचळ देव म्हणजे महाराज आपल्या कल्पनेतून निर्माण झालेले देव. आला का लक्षात? मग कल्पनेतून निर्माण झालेले देव आपण पाषाणामध्ये पाहतो, आला का लक्षात? मूर्तीमध्ये पाहतो, फोटोमध्ये पाहतो, आहे का नाही? हे ज्याला ज्याला ज्या पद्धतीने, आता काहींना कोंबडं बकरची परंपरा आहे काही ठिकाणी, तिथं महाराज महिषासूर देव बसवला आणि लोक त्याला देव म्हणायला लागले. आणि जगद्गुरु तुकोबारांची बुद्धिमत्ता म्हणजे आपल्यासारखी इथल्या खालच्या लेवलची नव्हती की ते कोणालाही देव म्हणतील. आपलं जीवाचं कसं आहे महाराज, आपण कुठलं उठलं सुटलो, आपल्या कल्पनेत जे सुचलं, जे डोक्यात आलं त्याला आपण देव मानून बसतो. तर तुम्हाला उदाहरण देतो मी, तुम्हाला पटेल. ऐका, काय झालं, एका ठिकाणी आमदार निवडून आले. आमदार निवडून आल्यानंतर ज्या गावामध्ये जास्त मत भेटलं होतं त्याच गावामध्ये मीटिंग घेतली आमदार साहेबांची. आमदार साहेब गेल्यानंतर आमदार साहेब येत आहेत, नवनिर्वाचित आमदार म्हणून महाराज स्वच्छता गावाची केली. आणि जिथून गाडीत उतरणार आमदार साहेब तिथून तर मंचापर्यंत रांगोळी काढली, मस्तपैकी सारवलं गेलं. आणि त्या ठिकाणी प्रकार असा घडला, आमदार साहेब आले, रस्ता जरा मोठा होता, मधीच त्या बाळाने त्या सारलेल्या फुलांच्या त्या चांगल्या रस्त्यामध्ये एक छोटंसं बाळ आलं आणि त्यांनी 2 नंबरचा कार्यक्रम केला. म्हणजे त्या बाळानं शी केली, संडास केली त्या जागेवर. आणि आल्यानंतर आमदार साहेब जवळ आले आणि सगळी लोक, कोणाचं लक्षच नाही तिथं सी केलेली भर रस्त्यात. काही लोकांना एकदम दिसलं, अरे बापरे, इथं सगळी सी केलेली, घाण इथं, काय करावं, विष्ठा इथं. मग महाराज काय करावं, साफ करायला त्यांना फावडाही सापडे ना. आणि कोणी एवढे काही निष्ठावंत कार्यकर्ते नाही की ते हाताने उचलून बाहेर फेकतील. हो, मग काय करावं, एकाच्या हातात ताट होता, त्या ताटामध्ये काही फुलं होते, काही शेंदूर होता, हो, काही गुलाल होता. त्यांनी काय केला महाराज, तो गुलाल, तो शेंदूर त्याच्यावर, त्या विष्ठेवर टाकून दिला आणि ती फुलं त्याच्यावर, म्हणजे ते झाकलं गेलं. आता तिथं टाकून दिल्यानंतर आमदार साहेब आल्यानंतर त्यांना जरा विशेष वाटलं, शेंदूर टाकलाय, कुंकू टाकलाय, फुल म्हणजे काहीतरी असेल बुवा. तर ते बाजूने तशी निघून गेल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये तेवढंच. आता महाराज व्याख्यानाला सुरुवात झाली. व्याख्यानाला सुरुवात झाल्यानंतर वर्णन करायला लागले. वा वा वा, काय म्हणले, तुमच्या गावाने मला चांगलं मतदान दिलं, त्याच्यामुळे मी निवडून आलो, तुमचे उपकार कधीच विसरणार नाही, मी तुमच्या गावावर इतका खुश आहे. आमदार साहेबांचं भाषण सुरू झालं आणि आमदार साहेबांनी महाराज गावाला खुश करण्यासाठी काहीतरी यांना देणगी स्वरूपामध्ये किंवा काहीतरी जाहीर केलं पाहिजे. म्हणून आमदार साहेबांनी महाराज त्या ठिकाणी एक जाहीर केलं. काय जाहीर केलं की म्हणले, आपल्या गावाचे माझ्यावर खूप उपकार झाले, त्याच्यामुळे मी सगळ्या गावकऱ्यांना आनंदी करण्यासाठी या ठिकाणी एक गोष्टीची घोषणा करतो. तिथले कार्यकर्ते म्हणले, कुठल्या गोष्टीची? म्हणे, मी रस्त्याने येत होतो, माझ्या गाडीपासून व्यासपीठाकडे रस्त्याने येत असताना मला त्या रस्त्यावर काहीतरी फुलं टाकलेली, शेंदूर टाकलेला मला देव दिसून आला. मला लाज वाटते की देव भर रस्त्यावर असा उघडा उन्हात पडलेला, एवढा पावसात पडलेला, आणि तो देव उन्हात पडलाय, पावसात उघडा पडलाय, मला हे पाहवत नाही. म्हणून मी जाहीर करतो की तिथे सुंदर चांगल्या पद्धतीने एक मंदिर बांधावं आणि मंदिर बांधल्यानंतर त्या ठिकाणी एक सभागृह मी त्या ठिकाणी जाहीर करतो आणि तिथे मंदिर बांधून टाकतो. दृष्टांत संपला. महाराज तिथं काय होतं, लहान बाळाची विष्ठा. आमदार साहेबाच्या मन भ्रमित असल्यामुळे शेंदूर फुलं टाकलेली पाहिली, त्याला असं वाटलं तिथं देव आहे. तर त्या देवासाठी त्यांनी मंदिराची जाहिरात करून टाकली. तो देव काय देव होता का विष्ठा होती? विष्ठा. दृष्टांत संपला. ही अशी आपली बुद्धिमत्ता आहे महाराज. दगडाचा देव त्याला बोकळाचा जीव, या निर्दयी मानवाला त्याची नाही कीव.
आपल्या कल्पनेतून निर्माण झालेले देव आपण कोणालाही देव मानतो. मग जगद्गुरु तुकोबाराय काही त्याच्यातले होते का महाराज? ते कोणालाही देव मानतील? नाही महाराज. जगद्गुरु तुकोबाराय काही संत सांगतात, शेंदरी यंदरी दैवते कोण पूजती भूते खेते आपल्या पोटासी मागते रडते सिथे अवदान. महाराज हे शेंदरी यंदरी देवतांना कोणालाही देव मानायला जगद्गुरु तुकोबाराय तयार नाही. आला का? हे कल्पनेतून निर्माण झालेले, आपल्या कल्पनेतून निर्माण झालेले देव आहेत, हे जगद्गुरु तुकोबारायांना मान्य नाही. शास्त्रयुक्त पद्धतीने महाराज जगद्गुरु तुकोबारायांना मान्य असणारे देव आहेत. परत पुन्हा त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या बुद्धिमत्ते असलेले ठसलेला देव एकच. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे काम नाही. आता एकच. एक धरीला चित्ते रुक्माईचा पती. महाराज आमच्या चित्तामध्ये आता एकच बसलाय, तो म्हणजे रुक्माईचा पती, तो देव, तो भगवंत, हो तो विठ्ठल. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. किंवा महाराज सांगतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा. हे स्वरूप भगवंताचं स्वरूप हे जगद्गुरु तुकोबारायांनी ठेवलं. मग जगद्गुरु तुकोबाराय जर एकच देवाला म्हणतात, तर मग इथं नेमकं देवाने देवाच्या घरी चोरी केली म्हणजे ते द्वैत भाव दिसतोय. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या बुद्धीमध्ये तर अद्वैत, भगवंताची संकल्पना तर अद्वैत आहे. मग आम्हाला समजून सांगा. तर आपण कल्पनेतून निर्माण झालेले देव हे खोडून टाकले. ह्या देवाला, हे देव जगद्गुरु तुकोबारायांना मान्य नाही. याच्यातून अनेक पुराव्यांशी सिद्धांत मी तुमच्यासमोर ठेवले. म्हणजे यांचा संबंध या अभंगामध्ये, या देवांचा, या शेंदरी यंदरी म्हणते या कल्पनेतून निर्माण झालेले जे देव आहेत, हे देव या ठिकाणी या अभंगाला, या अभंगाच्या याच्यामध्ये हे मान्य नाही. मग एकच जर भगवंताची संकल्पना जर एकच असेल आणि वेदांत शास्त्राला मानणारे जगद्गुरु तुकोबाराय, वेदांत शास्त्राच्या अनुषंगाने चालणारे जगद्गुरु तुकोबाराय. आणि वेदांत शास्त्र तर भगवंताच्या संबंधामध्ये अद्वैत सांगतात. देव हा अद्वैत आहे, देव एक आहे की नाही? एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, एक तत्वरूप असणारा परमात्मा आहे. मग महाराज देव जर एक असेल तर मग इथे देवाच्या घरी देवे केली चोरी. देवाने देवाच्या घरी चोरी केली म्हणजे कोणत्या देवाच्या घरी आणि कोणत्या देवाने केली हे तरी सांगा. तर चला महाराज या ठिकाणी मूळ आपल्या प्रमुख आता या चिंतनामध्ये आपण प्रवेश केलेलाच आहे. पण आपण या ठिकाणी देवाचे काही प्रकार पाडूया. नेमकं देवाने आपल्याला सिद्धांत तर आणायचाच आहे, देवाने देवाच्या घरी चोरी केली म्हणून. तर ऐका, वेदांत शास्त्राने देवाचे प्रमुख 3 प्रकार पाडले. तीन देवाचे 3 प्रकार मांडले. पहिला प्रकार मांडला महाराज निर्गुण निराकार असणारं परब्रह्म, जे शब्दाने वर्णन करता येत नाही, वाणीने वर्णन करता येत नाही. त्रिगुणांच्या पलीकडे, परेच्या पलीकडे असणारा जो परमात्मा आहे तो म्हणजे परब्रह्म. आला का लक्षात? ब्रह्मदेव वेगळा बरं, याच्यामध्ये जरा समजून घ्या, नाहीतर महाराज आम्ही त्याला समजू. ब्रह्मदेव नाही, परब्रह्म स्वरूप निर्गुण निराकार असणारा परब्रह्म. मग त्या निर्गुण निराकार असणारा परब्रह्म ते कसं आहे त्याचा पहिले विचार करू. पहिला देव परब्रह्म, त्याचं वर्णन करत असताना सांगतात तो अनंत आहे, तो अखंड आहे, तो व्यापक आहे, तो ओतप्रोत भरलाय, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो सच्चिदानंद घन आहे आणि तो त्रिकालाबाधित असेल. त्रिकालाबाधित असणारी जी वस्तू आहे, सच्चिदानंद घन असणारी जी वस्तू आहे, निर्गुण निराकार असणारी जी वस्तू आहे, ते म्हणजे ते तत्व, ते परब्रह्म, तो देव. जो स्वयंप्रकाश म्हणून जो आहे तो चित्त असणारा परमात्मा, परमप्रेमास्पद आहे तो म्हणून तो आनंद आहे, तो परिच्छिन्न नाही म्हणून तो अखंड आहे, तो सर्व ठिकाणी एक आहे म्हणून तो व्यापक आहे, तो कोठे नाही असं नाहीच म्हणून तो ओतप्रोत आहे, तो पोकळ नाही म्हणून तो सबराभरीत आहे, त्याला गुण नाही म्हणून तो निर्गुण आहे, त्याला आकार नाही म्हणून तो निराकार आहे, त्याला विकार नाही म्हणून तो निर्विकार आहे, त्याला अवयव नाही म्हणून तो स्वगत भेद नाही, ज्याच्यासारखी दुसरी वस्तू नाही म्हणून तो सजातीय भेद नाही, असा जो अकर्ता आहे, कर्तेपणा ज्याच्याकडे नाही, तो महाराज परब्रह्म, ब्रह्म. आता मी ब्रह्म शब्द तोंडाने बोलतोय, हे सुद्धा त्याला कुठंतरी उपाधी लागते बरं का. पण आपल्याला विषयाचं चिंतन करायचं आहे, त्याच्यामुळे त्याला आपल्याला शब्दात आणावं लागेल, है की नाही. शब्दे वीण संवादीजी, त्याचं स्वरूप सांगतोय बरं. शब्दे वीण संवादीजी,
इंद्रिया नेनता भोगी जी असा असणारा जो आहे ते म्हणजे परब्रह्मतत्व. तो पहिला देव सांगितला. चला पुढे दुसरा देव ईश्वर. दुसरा देव ईश्वर. ईश्वर म्हणजे काय महाराज ऐका. ईश्वर म्हणजे ईश्वराची व्याख्या करत असताना वेदांतामध्ये असं म्हटलं जातं, मूळ माय 3 गुण सांगितलेले आहेत महाराज. रज तम सत्व. रज तम सत्व. सत्व प्रधान असणारी जी माया आहे अलग लक्षात, म्हणजे जी मूळ माया तिला म्हटली जाते, त्या मूळ मायेमध्ये चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब म्हणजे तो ईश्वर. म्हणजे सत्वप्रधान मायेमध्ये चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब म्हणजे तो ईश्वर झाला. तो मूळ मायेच्या संगतीने तो आलेला आहे, तो ईश्वर. ही वेदांताची परिभाषा आहे. अजून ईश्वराचं आपण वर्णन करत असताना ईश्वर हा ईश धातूपासून आलेला आहे. ईश धातूपासून आला आहे म्हणजे ईश म्हणजे नियमन करणारा, निर्माता, सत्ताधीश, समर्थ असणारा, निर्मिती करणारा, निर्माण करणारा असा तो ईश्वर. म्हणजे ज्याच्याकडे कर्तेपणा लागतोय तो ईश्वर. ठीक आहे ना. ईश्वराकडे कर्तेपणा आहे आणि ब्रह्माकडे अकर्तापणा आहे. एवढं लक्षात ठेवा, फक्त हा भेद लक्षात ठेवा. ठीक आहे ना. अकर्ता आहे ते परब्रह्म आणि जिथे कर्तेपणा लागतो, कारण मूळ मायेचा सत्वप्रधान मायेचा सहवास संगती याला आल्यामुळे, चैतन्याला आल्यामुळे महाराज तो ईश्वर झाला. ठीक आहे ना. आता तिसरा देव सांगितला तो म्हणजे जीव. पहिला देव ब्रह्म, दुसरा ईश्वर मूळ मायेच्या संगतीने आला तो, तिसरा देव जीव. तुम्ही म्हणाल महाराज जीव हा कस काय देव असू शकतो. आम्हाला याच्याबद्दल थोडीशी शंका आहे, संशय. जीव हा ईश्वर अशा संबंध, जीव हा देव अशा अनुषंगाने महाराज की त्याच्यामध्ये सुद्धा चैतन्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. कसं वेदांत शास्त्रामध्ये त्याची व्याख्या आली, कुटस्थ चैतन्य आणि अनंत जन्माची वासना किंवा कर्माचे संस्कार ज्या बुद्धीत किंवा ज्या अंतःकरणात पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे जीव चैतन्य. समजलं का. म्हणजे महाराज आपल्या बुद्धीमध्ये किंवा आपल्या अंतःकरणामध्ये अनंत जन्माची वासना आणि त्या वासनेचे आणि त्या कर्माचे जे संस्कार आहेत ते संस्कार बुद्धीमध्ये किंवा अंतःकरणामध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे जीव चैतन्य. म्हणजे तमप्रधान मायेमध्ये चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब म्हणजे तो जीव. म्हणून कल्पना अविद्या त्याने झाला जीव. म्हणजे अज्ञानाच्या अनुषंगाने ते चैतन्यच तो देवच आहे, फक्त अविद्या आणि अज्ञानाचं पढळ आल्यामुळे त्या ठिकाणी तो जीव झाला. म्हणजे उदाहरण आपल्याला देता येईल, मीठ समुद्राचा जे अंश आहे, पाण्याचाच एक अंश आहे, पण तो जडत्वामध्ये आल्यामुळे तो मीठ ही उपाधी द्यायला लागली. पण त्या मिठाला जर पुन्हा समुद्रात टाकलं आणि त्या मिठाला जर सांगितलं की समुद्राची व्यापकता सांग, नाही महाराज सांगू शकत नाही. मिठाचा हत्ती जर सोडला तर तो समुद्ररूप पाणीरूपच होऊन जाणार, पुन्हा येऊ शकत नाही. ठीक आहे ना. तो वेगळा झाला त्याच्यातून, आहे की नाही. म्हणजे त्याच्यामध्ये उपाधी अविद्येची आली, कल्पनेची आली, म्हणून तो जीवभाव झाला. काही लोक म्हणतील महाराज ईश्वराच्या ठिकाणी कळतेपणा आहे, म्हणजे देवाच्या ठिकाणी चैतन्याच्या ठिकाणी कळतेपणा असतो. आणि तुम्ही म्हणतात जीव सुद्धा देवच आहे आणि त्याला काय कळतं. हो, त्याला काही कळतच नाही. एखादा म्हणतो मी देव आहे, मी कसं काय देव असू शकतो, मला तर काही कळत नाही, मी हे करतो, मी ते करतो, मी वाईट बोलतो, मी खोटं बोलतो, मी मारामाऱ्या करतो, मी चोऱ्या करतो, मी असा आहे, मी तसा आहे, माझ्याकडे काही कळतेपणाच नाही, मला काय कळत नाही, मला काय कळत नाही. एखादा म्हणतो मी जीव आहे, मला काय कळत नाही. अरे मला काय कळत नाही, मला काय कळत नाही, तुला काही कळत नाही हे तरी कळत आहे ना. समजलं का. मला काही कळत नाही, मला काय कळत नाही, मला काय कळत नाही, मला काय कळत नाही हे तरी कळतंय ना. हे कळतंय म्हणजे कळतेपणा आला, म्हणजे देवभाव आला. म्हणजे
जीवसुद्धा देवच आहे, फक्त अविद्या कल्पना याचं पडळ आल्यामुळे त्याचा विसर त्याला पडलेला आहे. मग पहा, आपण या ठिकाणी देवाचे 3 प्रकार पाडले महाराज. पहिलं निर्गुण निराकार सच्चिदानंद घर निर्विकार असं असणारं ते परब्रह्म तत्व, हा पहिला देव. दुसरा देव जो मूळ मायेच्या संगतीने आलेला आहे, मूळ मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब, आलं का लक्षात? सत्वप्रधान मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणजे तो ईश्वर, आणि अविद्या कल्पनेच्या अनुषंगाने जन्मलेला तो जीव. हे देवाचे 3 प्रकार. मग आता पहिला प्रश्नाचं उत्तर, आपण देवाचे 3 प्रकार आपण पाहिले. आता पहिला प्रश्नाचं उत्तर शोधूया. देवाच्या घरी चोरी झाली, देवाची घरी देवे केली चोरी, देवाच्या घरी चोरी झाली. आता कोणत्या देवाच्या घरी चोरी झाली हा पहिले प्रश्न आपण शोधूया. देवाच्या घरी चोरी झाली, देवाच्या घरी म्हणजे कोणत्या देवाच्या घरी चोरी झाली? चला पहिला देव आपण पाहूया. ब्रह्माच्या घरी चोरी झाली का हो? निर्गुण निराकार असणार जे ब्रह्म आहे त्याच्या घरी चोरी झाली का? तर महाराज, ब्रह्माच्या घरी चोरी झाली असं जर म्हणत असाल तर त्याच्या घरी चोरी झाली नाही. याचं कारण, चोरी करण्यासाठी बंदिस्तपणा असावा लागतो, त्यामध्ये शिरून पुन्हा बाहेर यावं लागतं. ठीक आहे ना? मला सांगा, ब्रह्म हा कसा आहे? ओत प्रोत भरला आहे, त्याच्या ठिकाणी बंदिस्तपणा नाही. तो ओतप्रोत भरून उरलाय, आत हरी बाहेर हरी. महाराज, तो चराचरात तो विश्वात्मक व्यापक रूपाने तो भरलेला आहे. त्याच्या ठिकाणी महाराज बंदिस्तपणा नाही. त्याच्यामुळे बंद हा नसल्यामुळे त्याच्या घरी चोरी होऊ शकत नाही. कारण चोरी करण्यासाठी 4 भिंती, त्या 4 भिंतीच्या आतमध्ये जाऊन आपल्याला चोरी करावी लागते. तर याच्या ठिकाणी बंदिस्तपणा नाही, हा ओतप्रोत भरलेला आहे. त्याच्यामुळे त्या परब्रह्माच्या घरी चोरी होऊ शकत नाही. चला पुढे. दुसरा देव सांगितला ईश्वर. ईश्वराच्या घरी चोरी झाली का हो? तर ऐका, ईश्वराच्या घरी चोरी झाली असं जर तुम्ही म्हणत असाल तर ज्याच्या घरी चोरी होते तो झोपलेला असावा लागतो. काय म्हणतोय मी? किंवा ज्याच्या घरी चोरी होणार आहे तो तिथे उपस्थित नसावा लागतो. जो झोपलेला आहे, जो उपस्थित नाहीये, त्याच्या घरी चोरी होते. पण ईश्वर हा तर रात्रंदिवस जागा आहे महाराज. हा झोपलेला कुठे? हा जर झोपला ईश्वर, कारण हा करता आहे, हा निर्माता आहे, हा संवार करणार आहे, हा पालन पोषण करणार आहे. आज जर झोपला तर अख्खं विश्व झोपायला वेळ लागणार. हा जागा आहे म्हणून सगळं विश्व जाग आहे. मग ज्याच्या घरी चोरी व्हायची तो झोपलेला असावा लागतो. ईश्वर तर हा सतत अहर्निशी महाराज जागा आहे, जागृत अवस्थेमध्ये आहे. त्याच्यामुळे ईश्वराच्या घरी पण चोरी होऊ शकत नाही, ईश्वराच्या घरी पण चोरी झालेली नाही. चला मग तिसरा देव सांगितला कुठला? तिसरा देव सांगितला तो म्हणजे जीवरूपी देव. मग जीवरूपी देवाच्या घरी चोरी झाली का? तर ऐका, जो सतत झोपलेला आहे, जो अनुपस्थित आहे, त्याच्या घरी चोरी होते. तर महाराज ऐका ना, हा जो आहे हा जीव नेहमी झोपलेला आहे. हा जीव कसा आहे? नेहमी झोपलेला आहे. आणि हा झोपलेला आहे, हा कुठं झोपलेला आहे? हा महाराज स्वरूपाच्या ठिकाणी झोपलेला आहे. आला का? हा स्वरूपाच्या ठिकाणी झोपलेला आहे. हा जर जागृत अवस्थेला राहिला असता तर हा दुःख याने भोगलं नसतं. हा सुखी नाही, हा दुःख रूप आहे. याला कारण हा स्वरूपाच्या ठिकाणी महाराज झोपलेला आहे, बदा घोरतोय. मग हा झोपलेला असल्या कारणाने याच्या घरी चोरी होण्याची दाट शक्यता आहे. नाही, जीवाच्या घरी चोरी झाली, जीवरूपी देवाच्या घरी चोरी झालेली. कारण तो जागा नाही, तो जागृत नाही, तो सतत महाराज अज्ञान कल्पनेच्या या ठिकाणी तो बदा घोरतोय, म्हणजे तो त्या ठिकाणी झोपलेला आहे. मग जीवाच्या घरी चोरी झाली. ठीक आहे, पहिला प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलं. पहिला प्रश्न निर्माण केला होता, देवाच्या घरी चोरी झाली. मग कोणत्या देवाच्या घरी चोरी झाली? जीवरूपी देवाच्या घरी चोरी झाली. चला दुसरा प्रश्न, देवाच्या घरी देवे केली चोरी. देवाने चोरी केली. मग आता देवाने चोरी केली, मग कोणत्या देवाने चोरी केली? याचा उत्तर आपण शोधूया. पहिला प्रश्न, पहिला देवाकडे जाऊया.
जे निर्गुण निराकार अकर्ता असणारं जे परब्रह्म चैतन्य आहे, ते परब्रह्म चैतन्याने चोरी केली का हो? तर महाराज, परब्रह्म चोरी करू शकत नाही. कारण का? चोरी करण्याच्या ठिकाणी कर्तेपणा असावा लागतो. काय म्हणतोय मी चोरी करायला गेलो, मी चोरी केली, मी केली म्हणजे कर्तापणा आला, कर्तेपणा आला. बरोबर. मग परब्रह्म जे चैतन्य, परब्रह्म असणारा जो भगवंत आहे, परमात्मा आहे, ते परब्रह्म जे तत्व आहे त्याच्या ठिकाणी कर्तेपणा नाही आहे. त्याच्या ठिकाणी कर्तेपणा नसल्यामुळे तो चोरीच करू शकत नाही. ठीक आहे ना. मग कर्तेपणा नसल्यामुळे, तो अकर्ता असल्यामुळे तो चोरी करू शकत नाही. पहिला देव कॅन्सल झाला, म्हणजे परब्रह्माने चोरी केलेली नाही. चला पुढे. दुसरा देव, आपण डायरेक्ट तिसऱ्या देवाकडे जाऊया. जीवाने चोरी केली का हो? तर महाराज, जीवाने चोरी केली, जीवाच्या ठिकाणी कर्तेपणा आहे, आपण हे मान्य करू. पण चोरांमध्ये सुद्धा प्रकार असतात महाराज. चोरी करण्यासाठी सुद्धा तेवढा ताकदीचा चोर असावा लागतो. टपरी फोडून गोवा चोरणे आणि बँक फोडून पैसे चोरणे जसं फरक आहे. टपरी फोडणारा, गोवा चोरणारा कधी बँक फोडून ती चोरी करू शकत नाही. म्हणजे चोरांमध्ये सुद्धा प्रकार आहे. चोरी करण्यासाठी सुद्धा त्या पद्धतीचा अधिकार असावा लागतो. मग या अभंगातून झालेली जी चोरी आहे ती म्हणजे साधी सुधी चोरी नाही, ती महाराज एक मोठ्या लेवलची चोरी आहे. आला का लक्षात? मग जीव हा चोरी करू शकतो, पण या अभंगामध्ये झालेली जी चोरी, ती चोरी करण्याची ताकद जीवामध्ये नाही. म्हणजे टपरी फोडून फक्त गोवा चोरू शकतो अशी ताकद त्या जीवाची. पण ह्या अभंगामध्ये झालेली चोरी म्हणजे बँक फोडून चोरी करणे. तर चोरी करणारा हा जो जीवरूपी चोर आहे, हा त्याची तेवढी लेवल, तेवढी ताकद नाही, म्हणून तो चोरी करू शकत नाही. तर अभंगामध्ये जीवाने चोरी केलेली नाही. मग चला पुढे. राहिला दुसरा देव, तो म्हणजे ईश्वर. मग ईश्वराने चोरी केली का हो? तर हो, ईश्वर रूपी देवाने चोरी केली. कारण का? ईश्वर रूपी देव याच्याकडे कर्तापण आहे महाराज. याच्याकडे काय आहे? कर्तेपण आहे. कारण मूळ मायेच्या संगतीने तो आलेला आहे ना. माया ब्रह्मी जो समीर त्यात जाणता ईश्वर आणि सर्वेश्वर तयाशीच बोलिजे. तोशी ईश्वर गुणासी आला, त्याचा त्रिगुण भेद झाला. ब्रह्म विष्णू महेश उपजला ती गई. महाराज म्हणतात की तो मूळ मायेच्या संगतीने आला म्हणजे कर्तेपणा आला. कारण की सृष्टीचा निर्माण करणारा, पालन करणारा आणि संवार करणारा, म्हणून ब्रह्मदेवाकडे ईश्वराच्या निर्मितीचं कार्य सोपवलं, विष्णूकडे जगताच्या पालन पोषणाचं काम सोपवलं आणि शंकर भगवंताकडे मला संवाराचं काम सोपवलं. या तिघांच्याकडे कर्तेपण आहे. मग हे सगळे देव ईश्वर आहेत. हे देव कोण आहेत? ईश्वर. रामचंद्र प्रभू, कृष्ण परमात्मा हे सुद्धा ईश्वर आहेत. आला का लक्षात? कर्तेपणा त्यांच्याकडे. ऐका, वास्तविक जर पाहिलं गेलं तर निर्विकार असणाऱ्या परब्रह्माचं स्वरूप, त्या चैतन्याचे अस्तित्वता या सगळ्यांमध्ये आहे. पण ईश्वराला मूळ मायेची संगत लागली, मूळ मायेचा टचिंग लागला, म्हणून ते ईश्वर झाले. आणि जीवाला कल्पना, विद्या, अज्ञानाचं पढळ लागल्यामुळे, संगत आल्यामुळे महाराज तो जीवपणाला गेला. थोडक्यात एक तुम्हाला एक सुंदर असं उदाहरण सांगतो. ईश्वर आणि जीवामध्ये थोडक्यात फरक सांगतो मी तुम्हाला, बरं का. मायेच्या संबंधानं आला म्हणून असं म्हणतात, बायकोला मुठीत घेतलं, मायेला जर मुठीत घेतलं तर तुम्ही ईश्वर झाला. काय म्हणतोय मी? मायेला जर मुठीत घेतलं तर तुम्ही ईश्वर झालात, आणि मायेच्या तुम्ही मुठीत गेलात तर तुम्ही जीव झालात. समजलं? मायेला मुठीत घेतलं की तुम्ही ईश्वर झालात, आणि मायेच्या मुठीत गेलात की तुम्ही जीव झालात. अजून संसारातलं उदाहरण देऊन सांगतो, म्हणजे संसारी लोकांना लई आवडतं, पटतं, गोड वाटतं.
मी ज्यावेळेस पंढरपूरला चातुर्मासला होतो तो गुरुवर्य मुरलीधरजी महाराज धूत ही उदाहरण सांगायचे. म्हणले बायकोला जर तुम्ही मुठीत गेलं, काय बायकोला जर मुठीत घेतलं तर तुम्ही ईश्वर झालात, आणि बायकोच्या मुठीत गेलात की तुम्ही जीव झालात. असं आहे. म्हणून महाराज सांगतात की या ठिकाणी मायेच्या मुठीतनं जाता महाराज परमार्थ करणे हा खरा पुरुषार्थ आहे. मायेला मुठीत घेऊन परमार्थ करणे, काय म्हणतोय, मायेला मुठीत घेऊन परमार्थ करणे म्हणजे हा पुरुषार्थ आहे. आणि मायेच्या मुठीत जाणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. हे समजून घेतलं पाहिजे. पण आज जास्तीत जास्त परमार्थ जर पाहिला महाराज तर या भौतिक जगाच्या आणि या मायेच्या मुठीत जाऊनच सगळे करत आहेत. मूर्खाची लक्षणं. मायाला मुठीत घेतला आला पाहिजे, कुठलं उपाधी रहित राहता आलं पाहिजे. मग ईश्वराने महाराज या ठिकाणी चोरी केली, कारण ईश्वराच्या ठिकाणी काय महाराज कर्तेपणा आहे. ईश्वराच्या ठिकाणी महाराज काय कर्तेपणा आहे, आणि या ईश्वराने महाराज त्या ठिकाणी चोरी केली. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. देवाच्या घरी चोरी झाली म्हणजे जीवरूपी देवाच्या घरी चोरी झाली, आणि चोरी केली ती कोणी केली, ईश्वर रूपी देवाने जीवरूपी देवाच्या घरी चोरी केली. देवाचे घरी देवे केली चोरी, ईश्वर रूपी देवाने जीवरूपी देवाच्या घरी चोरी केली. आणि मग या देवाने काय केले, देवे देव नागवणी केला भिकारी. या ईश्वर रूपी देवाने जीवरूपी देवाच्या घरी चोरी केली. नागव म्हणजे महाराज त्या ठिकाणी काय करून टाकलं, परिपूर्ण भिकारी करून टाकलं. आहे की नाही. आता तुम्ही म्हणणार महाराज मग ईश्वर रूपी देवाने चोरी केली जीवरूपी देवाच्या घरी, पण कुठल्या गोष्टीची चोरी केली तेही सांगा ना. तेही सांगतो महाराज, ऐका. देवाचं घर म्हणजे ही काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, किंवा बंगला, किंवा कबीरदास महाराज सांगतात, बंगला खूब बनाया बे अंदर नारायण सोयाबे, इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन खंबा, आवत जावत कोई नहीं देखे यही बड़ा अचंबा, बंगला खूब बनाया बे अंदर नारायण सोयाबे. या हे देहरूपी घर देवाचं घर आहे. या बंगल्यामध्ये तो नारायण आहे. मग या देवाने चोरी केली, आणि हा जो ईश्वरूपी देव आहे ना, हा जो देव आहे ना, हा देव म्हणजे कसा आहे हो, हा देव, हा जो चोर आहे, हा ईश्वरूपी देव, हा जो चोर आहे, हा तो पुराण प्रसिद्ध चोर. हा आताचा देवाचा नाही, हा तो पुराण प्रसिद्ध चोर. नामदेव महाराजांचा हा त्या ठिकाणी अभंग आलेला आहे. तर हा पुराण प्रसिद्ध असणारा हा देव चोर आहे. याने पुराणामध्ये बी याच्या खूप साऱ्या कथा आलेल्या आहेत. हो, हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, बारवित विसरले. तर हा महाराज ईश्वरूपी परमात्मा, हा कृष्ण परमात्मा महाराज यांनी अनेक चोऱ्या केल्या आहे की नाही. गोकुळामध्ये चोऱ्या केल्या की नाही. दैदूत लोणी चोरणं हा वेगळा विषय आहे महाराज, पण या देहरूपी घरामध्ये यांनी चोरी केलेली. मग देहरूपी घरामध्ये कुठली चोरी केली हो महाराज, देहरूपी घरामध्ये या ईश्वराने, या देवाने चोरी केली. ती कुठल्या गोष्टींची, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्स्य, अहंकार, जे षडरूपी आहेत, या सर्वांची चोरी या देवाने केली. हरणे माझे हरिले चित्त, बारवित्त विसरले. याने चित्त हरून घेतलं, याने मनावर ताबा मिळवला महाराज, याने अहंकारावर ताबा मिळवला. हो, बुद्धी, चित्त, अहंकार याच्यावर त्यांनी महाराज कमांड मिळवली. कुठलाही काम, क्रोध, लोभ, मद, मत्स्य, अहंकार हे जेवढे महाराज या जीवाला दुःखाला कारणीभूत ठरणारे आहेत, हे सगळ्यांची चोरी याने केली. कल्पनेची, अविद्येची, अज्ञानाची चोरी या भगवंताने केली, आणि याला पूर्ण भिकारी करून सोडलं. याला पूर्ण महाराज निश्चळ करून ठेवलं. याला महाराज उपाधी रहित करून ठेवलं. अशा पद्धतीने या ईश्वरूपी देवाने महाराज जीवरूपी देवाच्या घरी चोरी केली. ती या सगळ्या विकारांची, चित्त, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतकरण, चतुष्टय म्हणा अंतकरण, या सगळ्या गोष्टींची, षडविकारांची सगळ्यांची चोरी केली. मग चोरी करून महाराज हा चोर असा धावला.
दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, देवा धावोनिया धावा, धावोनिया धावा, धावोनिया धावा, धावोनिया धावा, मागची नाही जावी कवनिया गावा, मागची नाही जावी कवनिया गावा, धावोनिया धावा, धावोनिया धावा. महाराज हा चोर महाराज अशी चोरी करून धावला तर याच्या पाठीमागे सगळेच धावले. आता कोण कोण धावले महाराज? या देवाच्या पाठीमागे याला पकडण्यासाठी ऋषीमुनी धावले, वेद सुद्धा धावले, त्याच्यानंतर महाराज श्रुती धावल्या, सगळे ग्रंथ धावले, हो सगळे साधू मुनी सगळेच धावले महाराज. हो पण या सगळ्यांना त्याचा मागोवा लागला, त्याचा पाठपुरावा सुद्धा लागला नाही. चला पहिलं कोण धावलं? पहिलं वेद धावले. वेद धावले, त्या वेदांना याचा मागोवा लागला, याची खून तरी सापडली, याचा पुरावा तरी सापडला. हा सापडला का नाही? तुम्ही म्हणा कसं काय मला वेदाला कसं काय सापडला नाही? उत्तर देतो ऐका. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा. वेदांना सुद्धा कळला नाही. हो वेद तेथे मौनावले, हे गुह्य तुझला कैसे. तो सुद्धा तिथे मौन झाला. श्रुती, मग श्रुती धावल्या, वेद सुद्धा त्यांना सुद्धा सापडला नाही. मग श्रुती धावल्या, श्रुतीला धावला का नाही? श्रुती म्हणती नेती नेती, श्रुती सुद्धा मागं फिरल्या, त्यांना सुद्धा तो हाताला लागला नाही. तुम्ही म्हणणार मग साधूला म्हणजे योगी सुद्धा त्याच्या पाठीमागे पळाले, हे योगी पळाले, या योग्यांना तो सापडला का? तर महाराज योग्यांना सुद्धा सापडला नाही. योगी म्हणजे साधे सुद्धा नाही महाराज, योग्याची दृष्टी एवढी लांब आहे महाराज. इथं बसून ब्रह्मलोकामध्ये काय चाललंय, इंद्रलोकामध्ये काय चाललंय, इथं बसून त्या दृष्टीने पाहू शकतात, एवढी त्यांची दृष्ट तेजस्वी असते. पण त्यांना सुद्धा सापडला नाही. तुम्ही म्हणा असं कसं काय महाराज, एवढं जर लांबचं ते पाहू शकतात तर मग देवाला का पाहू शकत नाही? तर त्याचं उत्तर तुम्हाला देईल, माझ्या खिशातलं काही म्हणणार नाही. जर योग्यांना तो भगवंत सापडला असता तर 1400 वर्ष जगणारे चांगदेव योगी 9 वर्षाच्या मुक्ताईला शरण गेलेच नसते. 14 वेळेस काळाला परत पाठवलं. 1400 वर्ष जगणारे चांगदेव महाराज महान योगी, हटयोगी, पण त्या योग्याला सापडला नाही, ते तत्व कळलं नाही, तो देव तो सापडला नाही, म्हणून 9 वर्षाच्या मुक्ताईला शरण गेले, ज्ञानोबारांना शरण गेले. आणि त्यांच्याकडून तो असणारा परमात्मा त्याचं स्वरूप त्यांनी समजून घेतलं, म्हणून ते सुद्धा महाराज त्यांना सुद्धा सापडत नाही. मग असे अनेक धावले त्याच्या पाठीमागे. हो वेद धावले, त्याच्यानंतर महाराज त्याच्या पाठीमागे श्रुती धावल्या, योगी धावले, पण त्यांना सुद्धा तो सापडला नाही. मग थोडंसं बाजूला येऊन बोलतो, त्याच्यामध्ये इथं उत्तर नाही आहे या अभंगामध्ये, पण या सिद्धांताच्या अनुषंगाने थोडंसं बाजूला येऊन बोलतो. मग तुम्ही म्हणणार मग तो यांना सापडला नाही, मग सापडतो का हो? आजपर्यंत कोणाला सापडला तेही सांगा. तर ऐका, ही जी मंडळी यांना मी सांगितलं यांना सापडला नाही, पण तो नक्की सापडतो बरं. हो कोणाला सापडला? या जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त शुद्ध भावाने, निष्ठावंत भावाने, श्रद्धावान भावाने ज्यांनी भक्ती केली अशा परमभक्तांनाच तो सापडला. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. मग कशाने सापडतो? प्रेमे बांधोनिया दोर. धरिला पंढरीचा चोर, प्रेमे बांधोनिया दोर. ओ धरिला पंढरीचा चोर. तो देव धरला महाराज. कोणी धरला? माझ्या जनाबाईंनी तो धरला. पण कशाने धरला? प्रेमाने धरला. हो देवभावाचा भुकेला. हो किंवा भावबडे आकडे एरवी न कडे करतळी आवडे तैसारी. भावबडे आकडे, भावाने तो आकडला जातो, भावाने तो सापडला जातो, प्रेमानं तो सापडला जातो, प्रेमाने त्याला काबीज करता येतं. असं सगळ्या संतांनी, सगळ्या भक्तांनी त्याला प्रेमानेच धरला.
म्हणून महाराज सांगतात की त्या भगवंताला पाहिला जातो, तो प्रेमाने पाहिला जातो, भावाने पाहिला जातो, भावाने सापडतो. चला पुढे. महाराज तो देव कुठं होता? चोरी करून निघून गेला तरी कळलं नाही, तो होता नेमका कुठं देव? तर तिसऱ्या चरणात महाराज सांगतात, सवेची होता चोर घराची ये घरी, सवेची होता चोर घराची ये घरी, अवघे केले वाटोणी पावल्यावरी, धावोनिया धावा धावोनिया धावा. तो देव कुठं होता? सवेची होता देव, तो जवळच होता, म्हणजे या घररूपी हृदयामध्येच होता. हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा हा रामू. हो, देव हृदयबंदी खाना केला तर विठ्ठल कोंडीला. हो, देव कुठे? या हृदयाच्या मंदिरामध्ये महाराज तोय. हृदयामध्ये तो आत्मस्वरूपाने विराजमान होता. पण अविद्या, अज्ञान, त्या अज्ञानाचा अवडंबर असल्यामुळे त्याचं स्वरूप महाराज या जीवाला कळत नव्हतं. पण महाराज सद्गुरूच्या बोधाने महाराज तो ईश्वररूपी परमात्मा जागा झाल्यानंतर महाराज या ठिकाणी जीवभाव नाहीसा झाला, आला का लक्षात? आणि त्याने हे सगळं, तो देवच जीवरूप असणारा परमात्मा सद्गुरूच्या बोधाने महावाक्याच्याने नावे गुरु कृपेच्यानी ठावे, हात ठेवला नोहे थापटीला जायचा. तत्वमशी महावाक्याच्या बोधाने काना वचनाची भेटी, त्या महावाक्याच्या बोधाने तो भगवंत जागृत झाला. त्या ईश्वर भावाला, त्या आत्मस्वरूपाच्या त्या भावाला तो जागृत झाल्यानंतर अविद्या अज्ञानरूपी भाव, जीवरूपी भाव नाहीसा झाला. हो, आणि महाराज त्यांनी जीवरूपी भाव नाहीसा करून त्या ठिकाणी परिपूर्ण देह ईश्वरूप करून टाकलं. काया ही पंढरी, मी तुम्हाला सांगितलं, किंवा मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. मग गोविंद ते काया, काया म्हणजे शरीर, गोविंद रूप ही काया करून टाकली. जसं महाराज राधेची झाली होती. ज्यावेळी भगवंत मथुरेमध्ये निघून गेल्यानंतर महाराज रात्रंदिवस ध्यास, मन हे राम झाले, मन हे राम झाले, निवृत्ती ग्रासुनी, प्रवृत्ती ग्रासुनी निवृत्तीशी आले. महाराज त्यावेळेस ती राधासुद्धा, हो, मी कृष्णमय झाली, मी कृष्णमय झाली, माझा कृष्ण कृष्ण कृष्ण, तिची सुद्धा कृष्ण रूप झाली होती, तिची कायासुद्धा कृष्ण रूप झाली होती. हो, पूर्णपणे महाराज वाटोळं करून टाकलं. वाटोळं केलं म्हणजे जीवभावाचं वाटोळं केलं, कल्पना विद्येचं भाव वाटोळं केलं आणि ईश्वरूप भावाला त्या ठिकाणी गेले. आणि शेवटी तुकोबारे म्हणतात, तुका म्हणे येथे कोणीच नाही, नागवले कोण गेले कोणाचे काही. तुकोबारा शेवटी सांगतात, इथं कोणाचंच काही गेलं नाही. कोण नागवलं, कोण गेलं, कोण भिकारी झालं, कोण नागवलं गेलं, कोणाचं काही नाही. महाराज सांगतात, या ठिकाणी शेवटी सगळा मायेचा प्रपंच होता, सगळा अविद्येचा प्रपंच होता, कल्पनेचा, अविद्येचा, अज्ञानाचा या ठिकाणी प्रपंच होता. जसं आजातवादामध्ये ज्ञानोबारायांनी अमृत अनुभवामध्ये सांगितलं, आजातवादामध्ये की शब्द खंडन केलं, अज्ञान खंडन केलं, ज्ञान खंडन केलं, ज्ञानाचंही खंडन करून महाराज फक्त ओत प्रोत कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईचं समाप्ती झाली जैशी. महाराज अशा पद्धतीने सिद्धांत नेला. एकमेव ते परब्रह्मतत्व आहे, आला का लक्षात? हा सगळा मायेचा खेळ आहे, हा सगळा कल्पनेचा खेळ आहे, त्याच्यामध्ये सगळे अडकलेत, मग हा सगळा खेळ चाललेला आहे. महाराजांनी सांगितलं, महाराज हे कल्पनेचा, अविद्येचा ज्यावेळेस हा खेळ संपून जातो, या बुद्धीमध्ये या सगळं अवडंबर, या जगाचं मिथ्यत्व म्हणजे भौतिक जगाचं अविद्येचं मिथ्यत्व कळतं, त्यावेळेस फक्त आणि फक्त ते परब्रह्म, फक्त तो भगवंत परमात्मा त्या ठिकाणी उरतो. हो, ठाईचं उमराला अनुभव. ज्या पद्धतीने कापूर पेटवल्यानंतर, काही दृष्टांताकडे लक्षपूर्वक आहे का, कापूर जाळल्यानंतर कापूर आणि अग्नी दोघंही जळत असतात. जळता कापूर म्हणजे जळ म्हणजे अज्ञान आणि ज्योत अग्नी म्हणजे ज्ञान. महाराज दोघंही जळत असताना शेवटी काय उरतं? हो, शेवटी महाराज कापूरही उरत नाही आणि महाराज त्या ठिकाणी अग्नीही उरत नाही. ठीक आहे ना? हो, त्याच पद्धतीने महाराज सगळ्या गोष्टीचं खंडन होतं आणि फक्त तो ईश्वर म्हणजे फक्त ते भगवंत स्वरूप त्या ठिकाणी निर्माण होतं. या स्वरूपाला आपल्याला जायचं आहे. सगळे शब्दाचं अवडंबर तिकडं संपून जातं आणि त्या स्थितीला आपल्याला जायचं आहे, आणि त्या स्थितीला गेल्यानंतर जीवनाचा आपल्याला उद्धार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने या अभंगाचं चिंतन तुमच्यासमोर मी या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला. माझ्या अल्पशा बुद्धीने या ठिकाणी काही जो माझा अभ्यास होता सद्गुरूंच्या, श्रीगुरूंच्या कृपेने, हो, काही वेदांताची प्रक्रिया असेल त्याच्या माध्यमातून या अभंगाचे चिंतन मांडायचा प्रयत्न केला. या ठिकाणी असेल योग्य, छान असेल, तुम्हाला आवडलं असेल ते सद्गुरूची, श्रीगुरूंची कृपा. माझे सद्गुरू गुरुवर्य
गोविंद बापू पाटील पाष्टेकर श्री गुरुवरींनी मला या ठिकाणी बोधाचा अनुग्रहाचा मार्ग दिला आणि त्यांनी महाराज या ठिकाणी मार्गक्रमण मार्गदिशा दिली. त्या पद्धतीने तुमच्यासमोर बोलत गेलो. महाराज या ठिकाणी असेल ते चांगलं माझ्या पदरात घेऊन जा. आज असेल चुकीचं काही वाटत असेल तुम्हाला ते माझ्या पदरात टाका. या ठिकाणी तुमच्यासमोर जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगावर देवाची घरी देवे केली चोरी देवे देव नागवणे केला भिकारी या अद्वैतपर कोटपर अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी झालेली सेवा सद्गुरूंच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा श्रोता वर्ग मायबापांच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. विठ्ठल 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 विठ्ठल